मॅडम याला कोणती शेती म्हणते? कोणी बर याला पाणी लागत नाही का? मग पाणी फक्त पाणी माती लागत नाही. माती लागत नाही का? पूर्ण भाजीपाला घेऊ शकतो याच्यामध्ये. ओके. याप्रमाणे मोठ्या प्रमाणात 10 रुपये 10 रुपये 10 रुपये उपस्थित दर्शनासाठी राज्यातून आणि परराज्यातून सुद्धा येत आहेत, आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, याप्रमाणे शेतकऱ्यांचा या किसान मेळाव्याला प्रचंड प्रमाणात सहभाग दिसत आहे. या प्रकारे टू व्हीलरची पार्किंग असून मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग समोर सुद्धा मोठ्या प्रमाणात या प्रकारे इथे फोर व्हीलरची पार्किंग असून मोठ्या प्रमाणात वाहने इथं आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत भारतातल्या सर्वात मोठ्या अशा कृषी महोत्सवमध्ये आणि हा कृषी महोत्सव आहे 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2024 मोशी येथे. यामध्ये आपण बघणार आहोत पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे जी आपली वाटचाल झाली आहे तर ती अशाच या महोत्सवामुळे आपली झालेली आहे. आणि या कृषी महोत्सवामध्ये बियाणं, आधुनिक यंत्र, अत्याधुनिक तंत्रज्ञान याचा वापर करून शेती कशी फायदेशीर करता येईल किंवा कशी किफायतशीर करता येईल हे आज आपण बघणार आहोत. राम राम शेतकरी मित्रांनो, मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्ह ॲग्रीटेक. शेतकरी मित्रांनो, आज आपण या कृषी महोत्सवाची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपण जर ॲक्टिव्ह ॲग्रीटेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला कृषी महोत्सवासाठी येणं शक्य झालं नसेल तर नक्कीच या व्हिडिओ मार्फत आपण सविस्तर माहिती आज आपल्या प्रेक्षकांना देणार आहोत. चला तर मित्रांनो, आता आपण आज जाऊन कृषी महोत्सव सविस्तरपणे बघूया. शेतकरी मित्रांनो, हा आहे गेट. इथून आपल्याला गेट पास काढून आतमध्ये एंट्री करायची आणि एंट्रीसाठी आपल्याला आज चौथ्या दिवसाची फी आहे 150 रुपये आहे आणि ऑफलाईन जर फीस केली आपण तर फीस ही 200 रुपये आहे. चला तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये एंट्री करूया. या प्रकारे या स्टॉलवर आपल्याला स्कॅनर घ्यायचं आहे आणि स्कॅनर घेऊन आपल्याला गेट पास मिळणार आहे. ती गेट पास घेऊन आपण समोर एंट्री करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आज या प्रदर्शनाचा चौथा दिवस असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची हजेरी आपल्याला इथं लावलेली दिसत आहे. मित्रांनो, आता आपण मेन गेटमधून आत एंट्री करणार आहोत. मित्रांनो, गेटमधून एंट्री केल्यानंतर या प्रकारे आपल्याला नकाशा दिसत आहे आणि या नकाशा आपल्याला नक्कीच शेतकऱ्यांसाठी सोयीचा आहे. यामध्ये 8 भाग केले असून पहिला भाग हा कृषी निविष्ठा, दुसरा सभागृह, प्रवेशद्वार, प्लास्टिक कल्चर आणि संरक्षित शेती, दुसरा पाणी व्यवस्थापन, चौथा साधने व उपकरणे, पाचवा हरित दालन, उपहारगृह आणि शेवटचा कृषी यंत्राचा दिलेला आहे. या नकाशामुळे नक्कीच आपल्याला काय बघायचं, कुठं बघायचं हे आपण ठरवू शकतो आणि आपण आज या 8ही घटकाचा सविस्तर असा मागोवा घेणार आहोत. त्यासाठी नक्कीच व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आता आपण मेन गेटमधून एंट्री केलेली असून आता आपण कृषी प्रदर्शनाचे स्टॉल आहे त्या स्टॉलकडे आपण आता जात आहोत. 1 नंबरच्या स्टॉलकडे जात आहोत आणि हा स्टॉल आहे कृषी निर्विष्ठा. इथं किर्लोस्करचे कंपनीमधले वॉटर पंप वगैरे लावलेले दिसत आहेत. या प्रकारे विविध कंपनीचे औषधाचे स्टॉल, फवारणी औषधाचे स्टॉल इथं लावण्यात आलेले आहेत. विविध कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यांची औषधे यांची ॲडव्हर्टाईज या इथे करण्यात येत आहे. तसेच काही खाद्यपदार्थाचे सुद्धा स्टॉल इथं लावण्यात आलेले आहेत. या कृषी प्रदर्शनाला नक्कीच शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग दिसत आहे. आज या प्रदर्शनाचा चौथा दिवस असून उद्या शेवटचा दिवस आहे. वेगवेगळे यंत्र, टाक्याचे प्रकार इथं आपल्याला, तसेच शेतीविषयक अवजारे सुद्धा आपल्याला इथं त्यांच्या प्रोडक्टचा प्रसार आणि माहिती शेतकरी वर्गाला देत आहेत. अजून बरेचसे स्टॉल लावणं बाकी आहे. आपण सकाळी 9:15 वाजताच एंट्री केलेली आहे कारण आपल्याला पूर्ण प्रदर्शन हे कव्हर करायचं आहे. मित्रांनो, इथे आपल्याला जे पाण्याच्या मोटर आहेत ते दाखवलेलं आहे. जे सौर पॅनल आहे किंवा ज्या जलपरी ज्या मोटर आहेत त्या मोटरचं प्रात्यक्षिक आपल्याला इथं बघायला मिळत आहे. मॅडम याला कोणती शेती म्हणते? हायड्रोपोनिक. बरं, याला पाणी लागत नाही का? मग पाणी फक्त पाणी माती लागत नाही. माती लागत नाही का? बरं. पूर्ण भाजीपाला घेऊ शकतो याच्यामध्ये.
ओके फॉर्म त्याचा हाईट सेटअप वर्टिकल मध्ये असते. उत्पन्नात काही फरक जमिनीमध्ये आणि याच्यामध्ये वाढ असते का आणि खर्च बरं बरं आणि काय अनुदान वगैरे मिळतं का शासनाचं अनुदान वगैरे मिळतं का पॉली हाऊसवाल्यांना शेतकरी मित्रांनो इथे विविध बियाणं विक्रीसाठी उपलब्ध आहे तसेच औषधाचे सुद्धा स्टॉल मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत देशी गावरान बियाणे येथे मिळतील वेगवेगळे सीड्स गावराने असो किंवा हायब्रिड असो नक्कीच या प्रदर्शनमध्ये सगळ्यांना मिळतील मसाल्याचे पदार्थ किंवा वेगवेगळे फुलं बियाणं किंवा जे फॅशनेबल आहेत ते सुद्धा रोप आपल्याला इथे उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो एक फॉरेनचं फळ आहे आणि या फळाची आता आपल्या नगरमधल्या एका शेतकऱ्यांनी उत्पादन सुद्धा घेतलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याला आर्थिक फायदा सुद्धा झालेला आहे तर हे फळ कोणतं आहे हे आता आपण इथे चौकशी करू भैया इस फल का नाम क्या है ये कितने साल में आता है 3 साल में मित्रांनो हे रोप आहे भैया ये रोप कितने का है 1000 रुपये का एक आहे मित्रांनो हे चंदन आहेत आणि चंदनामध्ये जे प्रकार आहेत सफेद चंदन लाल चंदन याचे विविध हे झाडं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथे झाडं आपल्याला दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रोप आहेत त्या रोपाचे झाड आपल्याला या नर्सरीमध्ये दिसत आहेत लाईन मशीन इथे उपलब्ध आहे केळीचे प्रकार आपल्याला दिसत आहेत झाडांचे वेलींचे सुद्धा प्रकार आपल्याला दिसत आहे फसलों की सुरक्षा केली चिक्कू एक कंपनीचं विज्ञापन आहे आणि वेगवेगळ्या कंपनीचे औषधं विज्ञापन आपल्याला इथं पाहायला मिळत आहे झाड आहे जे आपण टोकन यंत्र आपण सिंगल यानं टोकन करतो ते इथं एका मशीनद्वारे जोडलेले आणि याला 5 यंत्र जोडलेले आहेत त्या SRT तंत्रामध्ये आम्ही जमिनीची सुपीकता वाढवतो याच्यामध्ये आम्ही शेतीला दरवर्षी नागाटी करत नाही रोटावेटर करत नाही फक्त एक वन टाइम आम्ही इथं नागाटी करतो आणि बेड बनवतो एकाच बेडवर आम्ही 3 पिकं घेतात एका सीझनमध्ये कोणकोणती पिकं घेऊ शकतो याच्यामध्ये पहिलं आम्ही भात घेतो चना घेतो मका घेतो उडीद घेतो सोयाबीन जमते का याच्यामध्ये सोयाबीन घेतो आणि कापूसही घेतो तुरी घेतो उत्पादन खर्च बाकीच्या पेरणी यंत्रापेक्षा कमी आहे की जास्त? याच्यामध्ये आमचं उत्पादन दरवर्षी जे आपण नागरटी रोटावेटर कल्टिवेटर जे करतो तर पर एकरी आमचा अंदाज 10 ते 15 हजार रुपये दरवर्षी वाचतो आणि निंदनचा खर्च वाचतो याच्यामध्ये आम्ही आणि पेट्रोल आहे का डिझेलवर आहे ऍक्च्युअल आमचा कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये आम्ही यांत्रिकीकरण ट्रॅक्टरचा वापर करत नाही पण पेरणी कशी करायची किंवा लागवड कशी करायची पेरणी आम्ही टोकन यंत्रांना करतो मॅन्युअली करतो आणि Manually इलेक्ट्रिक का? मशीन नाही करतो ओके ओके ठीक आहे चालेल. त्याच्यामध्ये मुख्य उद्देश आहे आम्ही जमिनीचा कार्बन वाढवतो ठीक आहे आता यामधून खत आणि बी पडतं की फक्त बीज पडतं खत आणि बी पण दोन्ही पडतं का शेतीचा कन्सेप्ट SRT शेतीमधील फरक पारंपरिक आणि SRT मधील फरक आपल्याला या चित्राद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो वेगवेगळ्या झाडांचे बियाणं इथं आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहे काय वैशिष्ट्य आहे दादा याचं वर्षातून किती वेळेस येतो वर्षातून किती वेळेस उत्पादन येतं? दर 6 महिन्याला का? 10 ते 12 वर्ष या कंपनीचे विविध छोटे मोठे ट्रॅक्टर आपल्याला इथं उपलब्ध आहेत आणि हार्वेस्टर किंवा हेडंबा ते सुद्धा इथं उपलब्ध आहेत तसेच किर्लोस्कर कंपनीचे सुद्धा वेगवेगळे साहित्य इथं प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहेत छोटे ट्रॅक्टर मोठे ट्रॅक्टर पिकअप व्हॅन जे महिंद्राचे स्वराज महिंद्रा जे कंपनी आहेत त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट आपल्याला इथं दिसत आहेत मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण या इथं आपल्याला उपलब्ध आहे
नक्कीच आपल्याला जर यांत्रिकीकरणात रस असेल किंवा शेतीविषयी यांत्रिकीकरण घेण्यासाठी जर इच्छा असेल तर नक्कीच आपण इथे सदिच्छा भेट देऊ शकता किंवा आपला व्हिडिओ पूर्ण बघू शकता. जे कटिंग मशीन असते ती सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. या ठिकाणी फवारणी यंत्र सुद्धा उपलब्ध आहे. नवीन हार्वेस्टिंग यंत्र आहेत ते इथे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. मोठे सुद्धा यंत्र आहेत आणि काही छोटे सुद्धा यंत्र इथे उपलब्ध आहेत. देत आहोत 6 नंबरच्या स्टॉल मध्ये आणि हा आहे उद्योग. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आपल्याला लावलेले दिसत आहेत. यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रोप, औषधं किंवा शेतामध्ये रात्री पाणी देताना वापरणारे सूट, हातमोजे इत्यादी आपल्याला यामध्ये पाहण्यासाठी दिसत आहे. तसे प्लास्टिकचे सुद्धा भांडे आहेत. शेतीविषयक अवजारे सुद्धा आहेत आणि मोठ्या प्रमाणात पेस्ट कंट्रोल औषधं सुद्धा यामध्ये आहेत. या इथे छोट्या गिरण्या किंवा जे घरगुती व्यवसाय, छोटेखानी व्यवसाय जे आपण करू शकतो त्या सर्व यंत्राची इथे व्यवस्थित मांडणी सुद्धा केलेली आहे. यामध्ये बऱ्याच प्रमाणात छोटे छोटे कम बजेटचे व्यवसाय करू शकतो असे उद्योग या इथे उपलब्ध आहेत. छोट्या मशीन, पीठ गिरणी, स्प्रे पंप यांच्या सुद्धा मशीनी इथे उपलब्ध आहेत. या 7.5 HP सुद्धा पिठाच्या गिरण्या इथे उपलब्ध आहेत. इथे वेगवेगळे मशीनी आपल्याला दिसत आहे. काही सोलरवरच्या सुद्धा आपल्याला दिसत आहे. यामध्ये या प्रकारे वेगवेगळे स्टॉल लावले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग सहभाग घेत आहे. सोलारचं, पाणीचं किंवा वेगवेगळे जे मशीनी आहेत त्यांचं सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात स्टॉल लावलेले आहे. यांत्रिकीकरण या विभागात मोठ्या प्रमाणात नवनवीन यंत्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी वेगवेगळे यंत्र शेतकरी मित्रांनो, ऊस सोलणी मशीन, ऊस साफ करण्याचे मशीन किंवा जे रसाच्या मशीन आहे ते उपलब्ध आहे. ऊसाच्या मशीन असतात ज्या आपण हँडमेड आहेत आणि काही ऑटोमॅटिक आहेत. तर ह्या ऑटोमॅटिक मशीन विषयी आता सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. दादा, ही मशीन डिझेलवर आहे की पेट्रोलवर आहे? सर्वप्रथम नमस्कार. गारवाच्या तुम्ही स्टॉलला भेट दिल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत आहे इथं. तर आता तुम्ही ह्या ज्या मशीन पाहता ह्या सर्व ऑटोमॅटिक पद्धतीच्या मशीन्स आहेत. ह्या मशीनचं जर वैशिष्ट्य जर पाहिलं तुम्ही तर याच्यात एकदाच ऊस टाकावा लागतो. या ठिकाणावर ऊस टाकल्यानंतर त्याचा डायरेक्ट भुगा होऊन जातो. आता याच्यात पण 3 रोलर, 4 रोलर, 5 रोलर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स आपल्याकडे आहेत. याच्यात हात जाण्याची भीती नाही. त्याच्यानंतर ऊस एकदा टाकल्यानंतर परत दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा फिरवण्याची काही आवश्यकता नाही. एकदा ऊस टाकून त्याचा पूर्ण भुगा होऊन जातो. त्याच्यानंतर ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही चिलर मॉडेल पण आहेत की या ठिकाणी आपण असं पाहू शकता की याच्यात ऊस टाकल्यानंतर जो काही कचरा आहे तो खाली डस्टबिन मध्ये जमा होतो आणि जो काही रस येतो विदाऊट बर्फ थंड होऊन येतो. हे चिलर मॉडेलचं वैशिष्ट्य आहे. यासोबतच आपल्याकडे ऊस साफ करण्याचं जे काही मशीन आहे ते पण आहे. घुंगरांच्या आवाजासाठी पण एक घुंगरू मशीन आपण बनवलेलं आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे जवळपास छोट्या अर्धा HP पासून ते 3 HP पर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स आपण पुणे येथे बनवतो. आपली कंपनी तळवडे, निगडीच्या जवळ तळवडे, जिल्हा पुणे या ठिकाणी आहे. आपल्याकडे जवळपास 55,000पासून चालू होतात मशीन. त्याच्यात वेगवेगळे मॉडेल्स आहेत. अर्धा HP 3 रोलरची मशीन 55,000पर्यंत जाते. 1 HP 3 रोलर 90,000पर्यंत जाते. 1.5 HP 4 रोलर ही 1,25,000पर्यंत जाते. 2 HP 5 रोलर ही 1,70,000पर्यंत जाते. असे 55,000 ते जवळपास 3 लाखापर्यंत वेगवेगळे मॉडेल्स आहेत आपल्याकडे स्टॉल मध्ये. आणि तो आहे हरित दालन. चला तर आता हरित दालन मध्ये हरित काय दिसतं आपल्याला ते आता आपण बघूया. बऱ्याच प्रमाणात शेतकरी वर्गाचा सुद्धा सहभाग किंवा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कुट्टी मशीन, जनावर धुण्याची किंवा वेगवेगळ्या ज्या प्रेस मशीन आहेत, छोट्या छोट्या मशीन आपल्याला या इथे दिसत आहे. मोठ्या प्रमाणात इथे मशिनरी उपलब्ध असून ज्या जनावरांसाठी किंवा जनावर चारासाठी जनावरांच्या औषधी सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. इलेक्ट्रिक हीट पंप, इलेक्ट्रिकल सोलर इत्यादी सुद्धा घटक या प्रदर्शनमध्ये
मोठ्या प्रमाणात धान्य ठेवायच्या बॅग आहेत आणि या बॅगाविषयी आता आपण सविस्तर माहिती घेऊया. सांगा. नमस्कार सर, मी विवेक यादव सेल्फग्रेन बॅग कंपनीतून आलोय. आपल्याकडे हे बॅग आहे, त्याच्यामध्ये गहू ज्वारी आपण जे ठेवतो ना, त्याला कीड लागते पहा. या बॅग मध्ये कुठल्याही प्रकारची कीड लागत नाही, केमिकल फ्री धान्य राहते आणि कोणतंही आपल्याला केमिकल याच्यामध्ये वापरायची गरज नाही. 50 ते 60 किलो बॅगची कॅपॅसिटी आहे. या बॅगमध्ये विशेष म्हणजे युएच नावाचं जापनीज टेक्नॉलॉजीचं पॉलिमर वापरले, त्यामुळे याच्यामध्ये आहे ऑक्सिजन मेंटेन ठेवतो. कुठल्याही प्रकारचा यामध्ये मॉइश्चर कमी जास्त होऊ देत नाही. वेट वजन त्याबरोबर टेस्ट आहे ते जशाला तसं मेंटेन ठेवतो. आणि ही रियुजेबल बॅग आहे, याचं नॉब आहे ते आपण काढू शकतो आणि पुन्हा पॅक करू शकतो. म्हणजे याच्यात आपल्याला काढता येते, परत दुसरं धान्य भरतात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल आपल्याला वापरायची गरज नाही आणि एक बॅग नॉर्मली 2-3 वर्ष पण टिकते. त्याच्यामध्ये जर्मिनेशन सुद्धा तशाच राहतं. बियाणं जरी ठेवत असाल घरी, बियाण्याची जर क्वालिटी जर्मिनेशन जे आहे ते सुद्धा मेंटेन येतं. जर तुम्हाला बॅग ऑर्डर करायची असेल तर www.seldgrainbag.com वरती कधीही कॉन्टॅक्ट करा किंवा आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती 8668450432 या नंबरवर फोन करा. तुम्हाला या बॅग घरपोच मिळून जाईल. आज या बॅग ऑफरमध्ये 350 रुपयाचे 5 आहे, रेग्युलरमध्ये 100 रुपयाला एक बॅग असते. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, एक नवीन यंत्र आहे आणि या यंत्राविषयी आता आपल्याला सविस्तर माहिती मिळणार आहे. तर चला बघूया. डिहायड्रेशन सोलार इलेक्ट्रिकल आणि हीट पंप या बॅनर स्टॉल खाली इथं आहे आणि आता आपण सविस्तर माहिती मॅडम कडून नमस्कार, मी वैशाली इको डिहायड्रेट कंपनीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण एक शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी एक सोलार ड्रायर तयार केलेला आहे. हा छोटा एक सोलार ड्रायर आहे 3x2चा. यामध्ये एक ट्रे आहे ज्यामध्ये आपण आपलं असं भाजीपाला पूर्णपणे वाळू घालू शकतो. आणि कसं जेव्हा जास्त ऊन असेल त्या उन्हात आपण याला ड्रायरला ठेवायचं. इथे एक पॅनल येतं, त्या पॅनलमुळे इथे मागच्या साईडला 2 एक्झॉस्ट फॅन आहे. त्या एक्झॉस्ट फॅनमुळे काय होतं, यातलं आतलं मॉइश्चर बाहेर येतं आणि बाहेर आल्यामुळे आपलं जे प्रोडक्ट आहे ते सुकायला लवकर मदत होते. याची ब्लॅक बॉडी असल्यामुळे हीट लवकर त्याला हे करते आणि हीट त्याला पकडल्यामुळे काय होतं, लवकर आपलं प्रोडक्ट ड्राय होतं आणि आपण त्याला जास्त दिवस अशा प्रकारे टिकवून ठेवू शकतो. जेव्हा भाजीपाला खूप स्वस्त असतात त्यावेळेला आपण वाढवून अशा प्रकारे स्टोअर करून ठेवू शकतात. याची प्राइस किती आहे मॅडम? याची प्राइस आपली 7,000 आहे आणि हा आपण 7,000 मध्ये घरपोच देतो. सोलार ड्रायर आहे, पूर्णपणे सोलार ड्रायर आहे. हो. शेतकरी मित्रांनो, जे आपलं साधारण रोटर असतं त्याच्या तिप्पटचे चौपट इथं रोटर आपल्याला उपलब्ध आहे आणि जे पेरणी यंत्र आहेत त्याची सुद्धा साईज खूपच मोठी आपल्याला इथं बघायला मिळत आहे. आपण बघू शकता या प्रकारे यंत्र इथे उपलब्ध आहे सुद्धा आहेत आणि मोठे सुद्धा आहेत. प्लास्टिकचा विभाग असून मोठ्या प्रमाणात शेती उपयोगी जे वापरयोग्य जे प्लास्टिक आहे त्याविषयी मोठ्या प्रमाणात स्टॉल लागलेले आहेत. स्टॉलधारक माहिती सुद्धा आपल्या शेतकरी वर्गाला देत आहे. यामध्ये तुम्ही मत्स्य व्यवसाय करू शकता, शेततळ करू शकता आणि यामध्ये प्लास्टिकच्या याच्यामध्ये सबसिडी सुद्धा आहे किंवा जे मॅट आहेत मॅट सुद्धा जे आहेत ते सुद्धा इथं उपलब्ध आहेत स्टॉलमध्ये. आणि हा आहे पाणी व्यवस्थापन. चला तर आता या पाणी व्यवस्थापनच्या स्टॉलमध्ये आपण एंट्री करूया आणि बघूया या प्रकारे पाण्यासंदर्भातील वेगवेगळे स्टॉल असून यामध्ये शेतकरी वर्ग प्रत्येक स्टॉलची माहिती स्टॉल करून घेत आहे. वेगवेगळ्या मशिनी आहेत, पीएच तपासणाऱ्या, पाणी पातळी तपासणाऱ्या, त्यामधून इथं बरीचशी माहिती शेतकरी वर्गांना मिळत आहे. आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग इथं उपलब्ध आहे आणि या महोत्सवाचा लाभ घेत आहे. आपल्या भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनपैकी गणल्या जाणाऱ्या या प्रदर्शनमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग हा उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहे. सुरूच आहे ना. भरघोस असाच प्रतिसाद या कृषी संमेलनाला शेतकरी वर्गाकडून लाभत आहे. आपण बघू शकता की या प्रकारे शेतकरी बांधव या कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग घेण्यासाठी येत आहेत.
मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शनासाठी राज्यातून आणि परराज्यातून सुद्धा येत आहेत, आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, याप्रमाणे शेतकऱ्यांचा या किसान महोत्सवाला प्रचंड प्रमाणात सहभाग दिसत आहे. या प्रकारे टू व्हीलरची पार्किंग असून मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आपण फोर व्हीलरची पार्किंग असून मोठ्या प्रमाणात वाहने इथं आलेले आहेत.